राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पुण्यातून येते. भोसदरी गावच्या वृक्ष लागवड घोटाळ्याच्या चौकशीला गती मिळाली आहे. भोसदरी ग्रामस्थांचे पुण्यातील आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. सामाजिक वनीकरण विभागामार्फत भोसदरी येथे झालेल्या वृक्ष लागवड कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पुण्यात छेडलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आलंय. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच RFO संगमनेर सचिन धिंडले आणि महेश खोरे, विभागीय वन अधिकारी, प्रधान मुख्य वन संरक्षण सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र पुणे यांच्या हस्ते नारळ पाणी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतलंय. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील पठार भागातील भोसदरी गावात सुमारे 7500 वृक्षांची लागवड झाल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वृक्ष अस्तित्वात नसताना कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखवून शासन निधीची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या प्रकरणात ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव मते, प्राध्यापक भाऊसाहेब घोडके, ज्ञानदेव उगले, चंद्रकांत मते, प्रल्हाद डोंगरे, एकनाथ डोंगरे, कारभारी सावंत, मारुती वाळुंज, मनोज डोंगरे, दादा उगले, राहुल मते यांच्यासह ग्रामस्थांनी पुण्यात आंदोलन छेडले होते. भोसदरी ग्रामस्थांनी यापूर्वी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे तक्रारी करून तसेच पुणे येथील संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली होती. मात्र दीर्घकाळ दखल घेतली जात नसल्याने 29 तारखेला पुण्यात आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता वाढताच विभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी कथित अपहार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे व जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे तसेच 15 जुलैपर्यंत पुढील कार्यवाहीबाबत अहवाल देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, पुणे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.